नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता राकेशला त्या गुंड लोकांना बॉसला 10 लाख रुपये परत करायचे आहेत आणि इथे ईश्वरी अर्णवने आता राकेशला मिळणारे पैसे बंद करून टाकलेले असतात। राकेशची चांगली चारी बाजूने कोंडी केलेली असते। अंजली त्याला परत पैसे देऊ शकत नाही, कारण अर्णवने अंजलीसोबत जॉईंट अकाउंट आता केलेला आहे। त्यामुळे इथे अर्णवच्या सहीशिवाय पैसे निघू शकणार नाहीत। तिचे दागिने जेवढे आहेत तेवढे दागिने बँकेमध्ये लॉकरला ठेवलेले असतात। त्यामुळे एकही आता तिचा दागिना किंवा एखादा हार तो नेऊन विकून त्याच्यातून तो पैसे मिळवू शकत नाही। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, ज्या काही घरामध्ये अँटिक वस्तू असतात त्या विकून तो 4-5 लाख रुपये मिळवणार असतो। तर त्या अँटिक वस्तू ईश्वरी आणि अंजली या दोघी जणी त्या भंगारवाल्याला फुकटमध्ये देऊन टाकतात। त्याचे पैसेसुद्धा त्याला मिळत नाही आणि जास्तीत जास्त त्याचे 10,000 रुपये मिळालेले असतात। त्याने त्या गुंडांचं काही भागणार नव्हतं। तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरी पूर्णपणे काळजी घेत असतात की राकेशला एक पैसासुद्धा मिळणार नाही आहे। पण शेवटीला इथे राकेशला गुंडांनी मारलेलं असतं, गुंडांनी त्याची धुलाई केलेली असते। मग इथे राकेशकडे पर्याय उरत नाही। तो अंजलीला एक खोटी कहाणी सांगतो की मला एका माणसाला मदत करायची आहे, त्याला 10 लाख रुपये द्यायचे आहेत, पण ते गुंड लोक माझ्या जीवावरती उठलेत, पण काहीही झालं तरीसुद्धा ही केस मी सोडणार नाही। त्या माणसाला 10 लाख रुपये मी कुठून देऊ? तेव्हा इथे अंजली आता 10 लाख रुपये अर्णवला राकेशला द्यायला सांगते। पण इथे सुद्धा अंजली आता असं म्हणाल्यानंतर ईश्वरी म्हणते की तुम्ही एक काम करा अंजली ताई, तुम्ही जिजूंनाही केस सोडायला सांगा, उगाच कशाला धोका पत्करायचा। आणि अर्णवने सांगितलेलं असतं की ही केस मी देशमाने वकिलांना देतो, त्यांच्याकडे पोलीस प्रोटेक्शन आहे, त्याचबरोबर गुंडांचा पाठिंबा आहे, त्यामुळे त्यांना कुणीही काही करू शकणार नाही। जिजूंना सांग काळजी करू नका म्हणावं, ही केस तुम्ही देशमाने वकिलांना देऊन टाका, आपल्याला त्या गुंड लोकांना 10 लाख रुपये द्यायची गरज नाही आहे। तेव्हा प्रेक्षकांनो, अंजलीच्या जीवात जीव आलेला असतो। राकेश आता फार्म हाऊसवरती गेला आहे, कारण गुंडांनी त्याला परत मारू नये यासाठी अंजलीने काळजी घेतलेली असते। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशला अंजलीने फोन करून सांगितलेलं असतं की अहो तुम्ही काळजी करू नका, आता अर्णव आहे ना, ही केस तुमच्याकडून काढून घेतोय, तुम्हाला त्या माणसाची मदत करायची गरज नाही आहे, तुम्ही फक्त ही केस देशमाने वकिलांना हँडओव्हर करा, कारण त्यांच्याकडे गुंड आहेत, त्यांना कुणीच काही करू शकणार नाही। तेव्हा प्रेक्षकांनो, अंजलीने सांगितलेलं असतं की ही केसच तुम्ही सोडून टाका। अर्णवला मी सांगितलं, चिंटू म्हणाला की पैशांचं काही नाही, 10 लाख काय 20 लाख रुपये देईन, पण जिजूंच्या जीवावरती बेतलं तर, त्यामुळे जिजूंनाही केसच सोडायला सांग आणि देशमाने वकिलांना ही केस द्यायला सांग, मी त्यांच्याबरोबर बोलून घेतो। तेव्हा इथे राकेशला खूप मोठा धक्का बसतो। तो म्हणतो अच्छा, म्हणजे अर्णव आणि ईश्वरीने आता असा प्रयत्न केलाय तर मला पैसे न मिळू देण्याचा, म्हणजे याचा अर्थ अर्णव आता मला पैसे देणार नाही आणि ही केस जबरदस्तीने देशमानेंना सुद्धा द्यायला सांगेल, जी केस माझ्याकडे कुठली नाहीच आहे। मग आता जर मी इथे देशमानेंजवळ बोलायला गेलो तर अंजलीसमोर माझं खोटं उघडं पडेल, माझं पित्तळ उघडं पडेल, म्हणून मी आता अंजलीसमोर काही बोलूसुद्धा शकत नाही। तेव्हा इथे राकेश म्हणतो, अंजली, देशमाने वकिलांना केस हँडओव्हर करायची गरज नाही आहे, ही केस मी आधीच सोडलेली आहे, कारण माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबाच्या जीवावरती काहीही बेतता कामा नये, तेव्हा ही केस मी सोडले, असं आता राकेश अंजलीला सांगतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, त्याचे परिणाम असे होतात की राकेशला गुंड दादाचे पैसे परत करता येत नाही आणि त्यामुळे मग त्या गुंडांनी एक आता खूप मोठं पाऊल उचललेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता गुंडांनी अंजलीला किडनॅप केलेलं असतं। राकेशने ठरलेल्या वेळेत 10 लाख रुपये परत न केल्यामुळे इथे गुंड लोकांनी अंजलीला किडनॅप केलेलं असतं आणि त्यामुळे इथे आता गुंडांकडूनच राकेशचं सत्य अंजलीच्या समोर आलेलं असतं। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने 10 लाख रुपये गुंडांना परत करत इथे राकेशला सुद्धा त्यांच्यासमोर उभं केलेलं असतं
आणि त्याचबरोबर गुंडांच्या तावडीत त्याला देत त्याला चांगला चोप द्यायला सांगितलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे जातात, अर्णव कशा पद्धतीने आपल्या बहिणीला तिथून सोडवतो, हे आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता राकेशचा हा सुद्धा प्लॅन फ्लॉप केलेला असतो की राकेशला ती केस सोडायला सांगितलेली असते आणि ती केस देशमाने वकिलांना हँडओव्हर करायला सांगितलेली असते. आता मुळातच राकेश खोटं बोलत असतो, त्याने कुणाचीही केस घेतलेलीच नाही आहे. आणि जर अशा अवस्थेमध्ये राकेश आता अंजलीसमोर सत्य बोलला तर इथे अंजलीचा विश्वासघात होईल आणि मग ती कधीच इथे राकेशला माफ करणार नाही, ही गोष्ट राकेशला आधीपासूनच माहिती असते. त्यामुळे तो इथे अंजलीला म्हणतो की ही केस मी आधीच सोडलेली आहे, तू नको काळजी करू. पण आता मी काही दिवस इथे फार्म हाऊसवरती राहतो आणि मग मी नंतर परत येईन. तेव्हा इथे अंजली म्हणते, हो हो ठीक आहे, तुम्हाला आता चिंता करायची गरज नाही आहे, कारण चिंटूने ही केस देशमानेंना देण्याचा निर्णय घेतलाच होता. तेव्हा प्रेक्षकांनो, गुंड लोक आता राकेशला फोन करत असतात. आता राकेशकडे तर पैसेच नाही आहेत द्यायला आणि त्याला दिलेली मुदतसुद्धा आता संपत चाललेली असते. गुंड लोक वारंवार फोन करत असतात. राकेश त्यांचे फोन उचलत नाही आणि नंतर फोनसुद्धा स्विच ऑफ करून ठेवतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गुंड लोक म्हणतात की हा राकेश असा बिळातून बाहेर येणार नाही, मलाच काहीतरी करावं लागेल. तेव्हा इथे अंजली मंदिरामध्ये गेलेली असते आणि मंदिरामधूनच इथे अंजलीला किडनॅप करण्यात आलेलं असतं. ते लोक अंजलीला गोड बोलून गाडीमध्ये बसवतात आणि आपल्याबरोबर घेऊन जातात. म्हणतात की आम्हाला इथे राजेश सरांनी पाठवलेलं आहे, तुम्ही प्लीज गाडीमध्ये बसा. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजलीसुद्धा आता राकेशचं नाव ऐकून गाडीमध्ये बसते आणि त्यानंतरला इथे ते लोक आता राजेशकडे घेऊन जात आहेत असं सांगून गोडाऊनमध्ये घेऊन जातात आणि तिला काही त्रास देत नाही, कारण ती प्रेग्नंट असते. तिला एका आता खुर्चीवरती बसवतात आणि म्हणतात, हे बघा ताई, आम्ही तुम्हाला इथे त्रास द्यायला आणलेलं नाही आहे, आम्ही इथे कारणास्तव तुम्हाला इथे आणलं आहे. तेव्हा अंजली म्हणते, का तुम्ही मला का आणले आहे तिथे, तुमचा नेमका हेतू काय आहे? तेव्हा ते म्हणतात, आमचा हेतू एकदम साफ आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि टेन्शन तर तुम्ही मुळातच घेऊ नका. आम्ही इथे तुम्हाला अजिबात काडी मात्र त्रास होऊ देणार नाही, हा मात्र तुमच्या नवऱ्याला चांगला धडा शिकवणार आहे. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, हे बघा, ते खूप चांगले आहेत, तुम्ही विनाकारण त्यांना त्रास देऊ नका. माझ्या नवऱ्याने खरंच काही केलेलं नाही आहे, ते गरिबांची मदत करतात. हो, ते वकील आहेत, ते गरिबांची फुकट मदत करतात, ते कुणाकडून एक पैसासुद्धा घेत नाही, तुम्हाला माहिती आहे. तेव्हा इथे गुंड लोक म्हणतात की ताई, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, तुमच्या नवऱ्याला लोकांना टोप्या लावायची सवय आहेच, बाहेर लोकांना टोप्या लावतो तर लावतो, स्वतःच्या बायकोलासुद्धा सोडलेलं दिसत नाही आहे त्याने, तुम्हालासुद्धा त्याने अंधारातच ठेवले. तुमचा नवरा वकील आहे हे तुम्हाला कुणी सांगितलं, त्याने सांगितलं का? तेव्हा अंजली म्हणते, हो ते वकीलच आहेत. तेव्हा गुंड लोक म्हणतात, तो वकील नाही आहे, तो वकील वगैरे नाही आहे, तुम्ही नका त्याच्यावरती आंधळा विश्वास ठेवू. तेव्हा इथे माझ्या नवऱ्याला तुम्ही कसे काय ओळखता, तुम्ही दुसरंच कुणाबद्दल बोलताय. तेव्हा ते गुंड लोक राकेशचा फोटो अंजलीला दाखवतात आणि म्हणतात की हाच तुमचा नवरा आहे ना राजेश. तेव्हा इथे आता अंजली म्हणते, हो हाच माझा नवरा आहे राजेश आणि त्यांचं नाव आदराने घ्या. तेव्हा इथे गुंड माणसं म्हणतात की याची खूप नावं आहेत, राकेश आहे, राजेश आहे, अजून राजेश भोसले आहे, त्याचबरोबर राजेश निकम आहे, त्यामुळे तुम्हालासुद्धा तो फसवतोय. ताई, तुम्ही त्याच्यावरती आंधळा विश्वास ठेवू नका. तुम्हाला माहिती आहे त्याला मुलींचा नाद आहे, त्याचबरोबर तो नोकरी वगैरे करत नाही, तो फक्त पैसे लुबाडतो. अहो, तुमच्यासारख्या अजून कितीतरी मुलींबरोबर त्याने लग्न केले, हेच फसवून की तो एक वकील आहे आणि मग त्यांच्याकडून तो पैसे काढत असतो. तुमच्याकडून सुद्धा बऱ्याचदा त्यांनी खूप पैसे काढले असतील, मला खात्री आहे. आणि मग तुम्हाला सांगतो की गरिबांची मदत करतो म्हणून. अहो, गरिबांनासुद्धा तुमचा नवरा लुबाडतो, ही गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? तेव्हा इथे अंजली म्हणते, उगाच काही खोटं बोलू नका. तेव्हा इथे गुंड दादा म्हणतात, ताई, आम्हाला तुम्हाला दुखवायचं नाही आहे, पण तुम्ही तुमच्या नवऱ्यावरती जरा जास्तच आंधळा विश्वास ठेवताय. तुम्हाला जर आत्ताच्या आत्ता सत्य सांगितलं तर तुम्ही ऐकून घ्याल का? तुम्हाला जर खरं खोटं करायचं असेल ना, तर मी आता राकेशला फोन करतो, एका दुसऱ्या नंबरवरून करतो, नाहीतर एक काम करा, तुमच्या नंबरवरून फोन करतो आणि मग त्याला सांगतो की तुला किडनॅप केले म्हणून.
मग तो काय बोलतोय ना ते तुम्ही ऐका. तेव्हा इथे आता तो गुंड माणूस अंजलीचा फोन घेतो आणि राकेशला फोन करतो. तेव्हा राकेश फोन उचलतो आणि म्हणतो, हां राणी सरकार बोला. तेव्हा गुंड माणसाने फोन स्पीकरवरती टाकलेला असतो आणि तेव्हा तो गुंड माणूस म्हणतो, तुझी राणी सरकार आहे ना आता शांतपणे झोपली आहे, तिला आम्ही बेशुद्ध केले, पण तुला फोन केला आहे. आमचे 10 लाख रुपये कधी देणार आहेस रे तू? कुठल्या बिळात लपून बसला आहेस? एवढे फोन करतोय तुला, फोन उचलत नाही आहेस. जुगार खेळायला, मुलीवरती लुटायला तुझ्याकडे पैसे असतात आणि जेव्हा पैसे आम्हाला देण्याची वेळ येते तेव्हा मात्र तुझ्याकडे पैसे नसतात का रे? तेव्हा तो राकेश म्हणतो, हे बघा तुम्ही तिला कशाला किडनॅप केले आहेत? तुम्हाला माहिती आहे ना माझ्याकडे आता पैसे नाही आहेत. जरी पण तुम्ही तिला किडनॅप केलं ना तरीसुद्धा माझ्याकडे तुम्हाला पैसे द्यायला नाही आहेत. हे बघा त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तिला किडनॅप करून माझ्याकडून काही मिळणार नाही, पण तिचा भाऊ आहे ना तो खूपच जास्त करोडपती आहे, कंपनीचा मालक आहे तो. तेव्हा तिच्या भावाला फोन करा आणि त्याच्याकडून 10 लाख रुपये मागा. तो लगेचच धावत पळत येऊन तुम्हाला ते पैसे देईल. निदान माझ्या डोक्याचा तरी ताप जाईल ना. करा करा, तिच्या भावाला फोन करा. मला फोन करण्यापेक्षा तिचा भाऊ 10 काय 20 लाख रुपये देईल त्याच्या बहिणीसाठी. इतकं प्रेम आहे त्याचं त्याच्या बहिणीवरती. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तो गुंड माणूस म्हणतो की कर्ज तू घेतलेस आणि फेडायला सांगतोयस तुझ्या बायकोच्या भावाला. अरे तुला जर हिंमत नसते पैसे परत करायची तर तू घेतोच का रे कर्ज आमच्याकडून? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गुंड लोक फोन कट करतात आणि म्हणतात, बघितलंत ना ताई, तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावरती प्रेम नाही आहे, त्याला फक्त पैसा हवा आहे, त्याच्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे, माणूस नाही. तेव्हा इथे अंजली म्हणते, आता माझ्या भावाला फोन करा आणि त्याच्याशी बोला. तेव्हा इथे ते गुंडदादा राकेशला फोन केल्यानंतर अर्णवला फोन करतात आणि म्हणतात की अर्णव सर, आम्ही बोलतोय, आम्ही तुमच्या बहिणीला किडनॅप केलेला आहे. सुखरूप आहे तुमची बहीण, तिच्या केसालासुद्धा धक्का लागलेला नाही आहे, हवं तर तुम्ही विचारा. पण आता काय आहे ना, तुमच्या मेमण्याने आमच्याकडून 10 लाख रुपये घेतलेत. म्हणजे घेतले होते 25, बाकीचे त्याने इकडून तिकडून लुबाडून आम्हाला परत केलेत. पण 10 लाख रुपये बाकी आहेत, ते देण्यासाठी तुम्ही येताय की अजून काय करायचं आहे आम्ही? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, माझ्या बहिणीच्या केसालासुद्धा धक्का लागता कामा नये. तिच्या नवऱ्याने पैसे घेतलेत ना, मी तुम्हाला परत करतो. तुम्ही फक्त मला ॲड्रेस पाठवा, लोकेशन पाठवा, मी लगेच तिथे येतोय. पण माझ्या ताईला अजिबात त्रास होता कामा नये. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणतो की ह्या राकेशमुळे माझ्या बहिणीला गुंडांच्या तिथे जाऊन थांबावं लागलं आहे. आता या राकेशला मी सोडणार नाही आहे. तेव्हा इथे अर्णव ते 10 लाख रुपये घेतो आणि सरळ आता त्या राकेशलासुद्धा फार्म हाऊसवरून पकडतो आणि आपल्याबरोबर घेऊन त्या गोडाऊनमध्ये जातो आणि म्हणतो, कुठे आहे माझी ताई? सोडा माझ्या ताईला, हे घ्या तुमचे 10 लाख रुपये, मोजून घ्या हवं तर, पण ताईला सोडा. तेव्हा ते लोक म्हणतात, बघा ताईला आम्ही शांतपणे इथे मस्त बसवलं, ताई तुम्हाला आम्ही त्रास दिला? अंजली म्हणते, नाही चिंटू, अजिबात नाही, ही माणसं खरंच खूप चांगली आहेत, त्यांना फक्त त्यांचे पैसे हवे होते. तेव्हा अर्णव म्हणतो, पण ही पद्धत नाही. तेव्हा गुंडदादा म्हणतात, ही पद्धत आम्हाला वापरायला तुमच्या मेवण्याने भाग पाडलं. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, अंजली तुला यांनी काही केलं तर नाही ना गं? गरिबांची मदत करता करता बघ माझी काय अवस्था झाली, काय वेळ आले माझ्यावरती, माझ्या बायकोला ह्या अवस्थेमध्ये इथे यावं लागलं. तेव्हा इथे राकेश आता नाटक करत असतो रडण्याचं. तेव्हा ईश्वरी आता त्याच्याकडे रागाने बघत असते आणि अंजली मात्र त्याच्या जोरदार थोबाडीत देते आणि त्याचा तिरस्कार करते. म्हणते, गप्प बसा, ही नाटकं बंद करा. आज तुमचं सत्य माझ्यासमोर आलं आहे. आजपर्यंत तुम्हाला देव मानत होते, तुमचा आदर करत होते, पण आता मला कळले की तुम्ही खरे कसे आहात ते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, 10 लाख रुपये तुम्हाला दिलेत ना, आणि या माणसामुळे तुम्ही माझ्या बहिणीला इथे आणलं. या माणसाला त्याची शिक्षा द्या. बाकीचे पैसे ह्याच्याकडून तुम्ही वसूल करा. मी सांगतोय म्हणून याला तुम्ही सहजासहजी सोडू नका. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अंजली हे बघ, खरंच माझी काही चूक नाही आहे, मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते, तुम्ही काय केलं आणि काय नाही ते मी माझ्या इथे कानाने ऐकले आणि डोळ्याने बघितले सुद्धा. माझा भाव तो भाव, माझ्यासाठी 10 लाख रुपये काय 20 काय 1 कोटी रुपये जरी मागितले असते ना या लोकांनी आता, तरीसुद्धा ते त्याने उभे केले असते, मला इतकी खात्री आहे. पण तुमच्याबद्दल मला खात्री अजिबात नाही आहे. कधी कुठे काय खोटं बोलाल काही सांगता येत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने राकेशची चांगली धुलाई केलेली असते. आज तुझ्यामुळे माझ्या बहिणीला हा दिवस बघावा लागला असं आता अर्णव म्हणतो. त्यामुळे प्रेक्षकांनो
इथे आता गुंड लोकांनी अंजलीला किडनॅप केल्यानंतर एक चांगली गोष्ट घडलेली असते की राकेशचा खोटारडेपणा अंजलीच्या समोर आलेला असतो आणि त्यामुळे अंजलीने आता राकेशला सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो.